नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती परीक्षा सध्या सुरू आहे. अहमदनगर म्हणजेच सध्याचा अहिल्यादेवी नगर जिल्हा. या भरती परीक्षेमध्ये पाहू शकता वर्कवेल ही जी कंपनी आहे, या कंपनीमार्फत 9 जानेवारी 2025 पासून ते 19 जानेवारी 2025 पर्यंत ही भरती परीक्षा घेण्यात येणार आहे. वर्कवेल या ज्या कंपनीमार्फत या अगोदर या कंपनीने भंडारा डी-सी-सी त्याचबरोबर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परीक्षा घेतल्या आहेत. तर या परीक्षा झालेल्या आहेत. यांच्या प्रश्नपत्रिका आहेत. मागील प्रश्नपत्रिका या सेशनमध्ये आपण पाहूयात. ही पाहू शकता 4थ्या बॅचची प्रश्नपत्रिका आहे. क्लर्क लिपिक या पदासाठीची 6 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते 11:30 दरम्यान झालेला हा जो पेपर आहे. 1 ते 90 प्रश्न डिटेलमध्ये विश्लेषण आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण कव्हर करूयात. त्याचबरोबर पाहू शकता या अगोदर 3 ते 4 प्रश्नपत्रिका डिटेल विश्लेषण केलेलं आहे. लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. प्लेलिस्टमध्ये टी-सी-सी बँकच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही चेक करू शकता. जे वेगवेगळे व्हिडिओ आहेत यामध्ये ज्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका आहेत यांचं डिटेल विश्लेषण आहे, चेक केलं जाऊ शकतं. तर आजच्या सेशनमध्ये आपण 1 ते 90 प्रश्न जे आहेत याचं डिटेल विश्लेषण करूयात. अंकगणित आहे, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, त्याचबरोबर इतर जे सेक्शन आहे, कसे पॅटर्न आहे, कसे प्रश्न आहेत, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे, हे डिटेलमध्ये पाहूयात. आणि असाच पॅटर्न जो आहे हा अहिल्यादेवीनगर मध्यवर्ती सहकारी बँकेसाठीच्या भरती परीक्षेसाठी असणार आहे. यामध्ये पाहू शकता याची प्रश्नपत्रिका आहेत. PYQ डाउनलोड करण्यासाठी आमचं नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करा. लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेक केली जाऊ शकते. तर आजच्या सेशनमध्ये पहिला प्रश्न पाहूयात. यामध्ये पहिला जो प्रश्न आहे, एका वस्तूला ₹100 मध्ये विकल्याने एका व्यक्तीला ₹20चा नफा होतो. त्याच्या नफ्याची टक्केवारी काय आहे? आता पाहू शकते यामध्ये अंकगणित सुरुवातीला आहे. अंकगणित आणि बुद्धिमत्ता. आता या सेक्शनमध्ये तुम्ही जे प्रश्न जे आलेले आहेत याचे प्रश्नांची जी पूर्ण डिटेलमध्ये जे सोल्युशन आहे याचं कशा पद्धतीने सोडवलेलं आहे याचे नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर डिटेलमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये फक्त मी प्रश्नांचं जे उत्तर आहे हे उत्तर सांगत आहे. तुम्हाला याची तयारी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. कारण प्रश्न कोणताही असला तरी तो कशा पद्धतीने सोडवायला पाहिजे, सोडवता आला पाहिजे हे जर माहीत असेल तर हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. पहिला प्रश्नामध्ये पॅटर्न पाहू शकता. याच्यामध्ये बँकिंग सेक्शनची परीक्षा असल्यामुळे नफा तोटा, शेकडेवारी आहे, मिश्रण आहे, त्याचबरोबर काळ काम वेग आहे. अशा पद्धतीचे प्रश्न अंकगणितमध्ये असणार आहेत. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे 25%. हे प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. सोल्युशन तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता. मोबाईल ॲप्लिकेशनवर लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न आहे, एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किमतीचे गुणोत्तर 6:5 तर शेकडा तोटा किती? खरेदी विक्री आणि शेकडेवारी यावरचा प्रश्न आहे. एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किमतीचे गुणोत्तर 6:5 तर शेकडा तोटा हा जो आहे पाहू शकता 16.66% इतका आहे. दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न, अने एक वस्तू बला 25% नफ्याने विकली. बने कला ती 5% नफ्याने विकली. तर त्याला ₹160 जास्त मिळाले. तर वस्तूची मूळ किंमत किती आहे? उत्तर पाहू शकता. वस्तूची मूळ किंमत ₹800 इतकी आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 100 शिलाई मशीन काही रुपयांना विकल्याने शेकडा 25 नफा झाला. तर प्रत्येक शिलाई मशीनवर शेकडा किती नफा झाला? उत्तर आहे याचं 25 इतका नफा झालेला आहे. फक्त उत्तर यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. पॅटर्नमध्ये प्रश्न कसे आहेत, कोणत्या पद्धतीचे प्रश्न आहेत ते चेक करून तुम्ही सराव करू शकता. यामध्ये हा प्रश्न पाहू शकता. नफा तोटावरचा प्रश्न आहे. 25 याचं बरोबर उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न, एक व्यक्ती स्वतःच्या वेगाच्या 5 तास 3 वेगाने ऑफिसला गेला. तेव्हा तो 3 तास लवकर पोहोचला. म्हणजे त्याचा जो नॉर्मल वेग आहे त्या नॉर्मल साधारण वेगाच्या 5 तास 3 वेगाने ऑफिसला गेला तर तो एक 3 तास लवकर ऑफिसला पोहोचतो. तर त्याचा जो मूळ वेग आहे, साधारण वेग, तो किती आहे? उत्तर आहे 7 आसपास. हा जो त्याचा मूळ वेग आहे 5 तास 3 हा त्या वेगाने तो गेलेला आहे. त्याचा मूळ वेग आहे 7.5 इतका आहे. पुढचा प्रश्न,
एका छात्रावासात 600 मुले आहेत. एकूण टोटल 600 मुले छात्रावासात विद्यार्थी आहेत. त्यातील प्रत्येक मुलगा हा हॉकी आणि फुटबॉल दोन्ही खेळतो. यामध्ये जर 75% हे हॉकी खेळणारे आहेत आणि 45% हे फुटबॉल खेळणारे आहेत. तर यामध्ये सगळा खेळ, दोन्ही खेळ खेळणारे उमेदवार जे विद्यार्थी आहेत, हे किती आहेत असा प्रश्न आहे. तर एकूण 120 जे विद्यार्थी आहेत या छात्रावासातील, हे फुटबॉल आणि हॉकी हे दोन्ही खेळतात. याबद्दलचा प्रश्न जो आहे म्हणजे कामामधला असतो. काम म्हणजे 2 माणसं मिळून ते काम पूर्ण करत आहेत, तर 3 माणसांसाठी किती वेळ लागेल असा प्रश्न असतो. त्याच पॅटर्ननुसार हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, थोडासा वेगळ्या पद्धतीने. पुढचा प्रश्न आहे 50% इथे पाहू शकता मिश्रणावरचा प्रश्न आहे. मिश्रणावरचा सुद्धा एक प्रश्न ठरलेला आहे. तर मिश्रणामध्ये 50% अम्लीय, 90 लिटर द्रावणात किती पाणी मिसळायला हवे, की अम्लीय घनता जी आहे हे 30% राहील असा प्रश्न आहे. हा प्रश्न मिश्रणावरचा फॉर्म्युला काढून तुम्ही सोडवू शकता सूत्रानुसार. 6 लिटर इतकं त्याचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न ₹15 प्रति मीटरच्या दराने एका वृत्ताकार प्लॉटला फेन्सिंग लावायचा खर्च जो आहे ₹3300 इतका आहे. प्लॉटची फरशी 100 प्रति वर्ग मीटरच्या दराने जो आहे यामध्ये करायचा जो खर्च आहे तो किती येईल? उत्तर आहे 3,85,000 इतका जो खर्च आहे त्या फरशीसाठी 100 प्रति वर्ग मीटरच्या दराने यासाठीचा खर्च येईल. पुढचा प्रश्न आहे एका आयताचे क्षेत्रफळ, क्षेत्रफळ लांबी रुंदी क्षेत्रफळावर आधारित प्रश्न आहे. एका आयताचे क्षेत्रफळ 21 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या एका वृत्ताच्या क्षेत्रफळाच्या बरोबर आहे. जर आयताची लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर 14:11 आहे, तर त्याची परिमिती किती आहे विचारण्यात आलेली आहे. परिमिती 150 सेंटीमीटर इतकी आहे. तर सोल्युशन तुम्ही काढू शकता फॉर्म्युलानुसार, चेक केलं जाऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे एक वृत्त आणि एका वर्गाचे क्षेत्रफळ. पाहू शकता क्षेत्रफळावर आधारित प्रश्न. एक वृत्त आणि एका वर्गाचे क्षेत्रफळ 5450 वर्ग सेंटीमीटर आहे आणि वृत्ताचा व्यास 70 सेंटीमीटर आहे. तर वृत्ताचे परिघ आणि वर्गाच्या परिमितीची बेरीज जी आहे किती आहे? ते उत्तर आहे 380 सेंटीमीटर बरोबर आहे. काढलं जाऊ शकतं सोल्युशन डिटेलमध्ये, जे क्षेत्रफळावरचा प्रश्न आहे. तर अशा पद्धतीने हे अंकगणितवरचे प्रश्न आले होते. आता मराठी व्याकरणचं सेक्शन कसे प्रश्न आहेत? तर मराठी व्याकरणमध्ये आत्तापर्यंत जो सातारा डी-सी-सीचा पॅटर्न आहे, हा पॅटर्न बघितलं तर स्वर आणि वर्णावर प्रत्येक जी बॅच झालेली आहे, प्रत्येक बॅचसाठी प्रश्न आहे. या पद्धतीने वर्कवेल कंपनीमार्फत परीक्षा घेतली जात असल्याने जी अहमदनगर डी-सी-सीची परीक्षा आहे, यामध्ये सुद्धा स्वर आणि वर्ण आधारित प्रश्न येऊ शकतो. तर प्रश्न पाहू शकता, हे अनुनासिक कोणत्या उच्चारण प्रकारातील आहे? यासाठी जे उच्चारण प्रकार आहेत, दंती आहे, मुत्सर्णी आहे, तालव्य आणि कंठ्य. तर याचं उत्तर आहे तालव्य. हे अनुनासिक तालव्य या उच्चारण प्रकारातील आहे. पुढचा प्रश्न आहे मनपटल या विसर्ग संधीची फोड करायची आहे. विसर्ग संधी ओळखायची आहे. मनस्पटल हे जे आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. आता भाववाचक नाम ओळखायचं आहे. पर्यायामध्ये भाववाचक नाम देण्यात आलेली आहेत. भाववाचक नाम म्हणजे काय असतं? जो भाव दर्शवला जातो किंवा एखाद्या गोष्ट जे स्वभाव दर्शवला जातो यासाठी भाववाचक नाम असतं. तर यामध्ये पाहू शकता 4 पर्यायामध्ये वकिली पेशा दर्शवण्यात आलेला आहे, म्हणजेच भाववाचक नाम आहे. यानंतर सातपुडा हे डोंगराचं नाव आहे आणि त्याला विशेष नाम देण्यात आलेलं आहे. नंदनवन सुद्धा विशेष नाम आहे. समिती हे सामान्य नाम आहे. कोणती समिती म्हटल्यानंतर ते विशेष नाम होईल. तर अशा पद्धतीने याचं उत्तर भाववाचक नाव वकिली बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे श्रीमंत माणसांना गर्व असतो या विशेष वाक्याचे नामवाक्यात रूपांतर करायचं आहे. विशेष नाम आहे, विशेष वाक्य श्रीमंत माणसांना गर्व असतो. तर याचं उत्तर आहे श्रीमंतांना गर्व असतो असं विशेष वाक्याचे जे नामवाक्यात रूपांतर केलं जाऊ शकतं. पहिला पर्याय जो आहे यासाठीचा बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न एका जातीच्या पदार्थात समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते, त्याला काय म्हटले जाते? तर यामध्ये पाहू शकता जेव्हा एखाद्या वस्तूला समान गुणधर्म म्हणजे डोंगर आहे, एक डोंगर, 2 डोंगर, हा डोंगर असेल, डोंगरासाठी आपण एकच नाव देण्यात आलेलं आहे, म्हणजे ते सामान्य नाम आहे. विशेष नाम दिलं डोंगरासाठी सह्याद्री पर्वत म्हटल्यानंतर ते विशेष नाम झालं. सर्वनाम
त्याचबरोबर भाववाचक नाम. तर अशा पद्धतीने हे नामाचे प्रकार आहेत. या पद्धतीने पुढचा प्रश्न आहे. पुढील विधाने वाचा. पहिला आहे विशेष नामे व भाववाचक नामे ही एकवचनी असतात. सामान्य नामाचे अनेक वचन शक्य असते आणि सामान्य नाम ही कधी-कधी विशेष नामाचे कार्य करतात. तर फक्त ब जो आहे यामध्ये चूक आहे. ब जो पर्याय देण्यात आलेला आहे चूक आहे. बाकी सगळे पर्याय यासाठीचे बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे. मराठीत पुढीलपैकी कोणते वचन नाही? तर यामध्ये पाहू शकता एकवचन आहे, अनेकवचन आहे, बहुवचन आहे. पण मराठीमध्ये द्विवचन हा जो प्रकार आहे यामध्ये नसतो. म्हणजेच मराठीमध्ये द्विवचन हे वचन येत नाहीये. पुढचा प्रश्न पाहू शकता. विभक्ती प्रत्यय संबंधी सर्वनाम. सर्वनामाबद्दलचा प्रश्न आहे. हा, ही, हे, तो, ती यांना मराठी व्याकरणात काय म्हटले जाते? तर काय नाव ही जी आहेत सर्व सर्वनामं आहेत. या सर्वनामांना मराठी व्याकरणामध्ये काय म्हटलं जातं? पर्याय संबंधी सर्वनाम आहे, दर्शक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम आणि सामान्य सर्वनाम. तर दर्शवलं जातंय, एखादी गोष्ट दर्शवता येते, दाखवता येत म्हणजेच दर्शक सर्वनाम यासाठीचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे. अवतीभोवती शोध घेऊन तो लवकर परतला. या वाक्यातील कर्ता कोणता? तर पाहू शकता तो हा कर्ता आहे. तो परतला, तो लवकर परतला, तो हा कर्ता आहे. पुढचा प्रश्न. वाक्याचा अर्थ पूर्ण करा. क्रियापदाचा शब्द आहे. त्यामध्ये क्रियावाचक शब्द जो आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद असतं. क्रियापद पूर्ण करतं. क्रियापद क्रिया केलेली जी दाखवतं यामध्ये क्रियापद पर्याय क्रमांक एच बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे. पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. वाक्य असं आहे. घरी परतताना आम्हाला नदीकाठी सांजावले असा प्रश्न आहे. हा वाक्य आहे यामध्ये. तर या वाक्याचा क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. प्रकार आहेत. शक्य क्रियापद आहे, प्रयोजक क्रियापद, अकर्तृक क्रियापद आणि उभयविध क्रियापद. तर याचं उत्तर आहे अकर्तृक क्रियापद. यासाठीचं बरोबर आहे. घरी परतताना आम्हाला नदीकाठी समजावले हा जो पर्याय आहे मध्ये हा जो वाक्य आहे या वाक्यामध्ये अकर्मक क्रियापद आहे. याचं बरोबर उत्तर आहे अकर्मक क्रियापद. पुढचा प्रश्न. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा. या वाक्यातील क्रियापद कसे आहे? या वाक्यामध्ये आज्ञा देण्यात आलेली आहे. पाहू शकता पर्यायामध्ये स्वार्थ वाक्य आहे, आज्ञार्थ वाक्य आहे, विद्यार्थ आणि संकेत. तिथे संकेत दर्शवला नाहीये, आज्ञा देण्यात आलेली आहे. म्हणजेच पर्याय बी आज्ञार्थ वाक्य आहे. पुढचा प्रश्न. काळ ओळखायचा आहे. तुम्ही पत्र वाचाल म्हणजे वाचलं नाहीये, वाचलं जाणार आहे. म्हणजेच साधा भविष्यकाळ आहे. पाहू शकता काळ ओळखायचा आहे. साधा भविष्यकाळ याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. आम्ही गाडीत बसलो, तोच गाडी सुटली. या विधानातील काळाचा प्रकार. बसल्यानंतर गाडी सुटली म्हणजे काळाचा जो प्रकार आहे यामध्ये सन्निहित भूतकाळ जे आहे यासाठीचं बरोबर आहे. पूर्ण झालेली आहे क्रिया. सामान्य भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि सन्निहित भूतकाळ म्हणजेच डी पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे. शब्दाची जात ओळखा. वारंवार हा जो शब्द आहे कोणत्या प्रकारचा शब्द आहे? क्रिया घडते. केवळ प्रयोगी असेल तर उद्गारवाचक. उद्गार अचानक असा प्रश्न आहे तर केवळ प्रयोगी आहे. विशेष नाम असेल तर विशेष नाम दिलेलं असेल. विशेषण असेल तर पण इथं वारंवार क्रिया घडणारी आहे. क्रियाविशेषण बरोबर आहे. इंग्रजी व्याकरण पाहूयात. पुढचा टॉपिक आहे. पुढचा सेक्शन इंग्रजी व्याकरणवरचा प्रश्न. पहिलाच प्रश्न आहे यामध्ये आर्टिकल आहे यामध्ये वापरायचं आहे. आर्टिकल उपपद यावरचा प्रश्न. दिस इज डॅश डॅश मोस्ट मोस्ट बेनिफिशियल इयर. तर त्यामध्ये मोस्टसाठी तुम्ही काय वापराल? AEIOU. इथे द आहे पाहू शकता. दिस इज द मोस्ट बेनिफिशियल इयर. आर्टिकल जे आहे उपपद इथे द वापरलं जाऊ शकतं. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट आर्टिकल टू कंप्लीट द सेंटेन्स. ही गोज डॅश डॅश युनिव्हर्सिटी एव्हरी मॉर्निंग. युनिव्हर्सिटी यू आहे. पाहू शकता यामध्ये यू आपण युनिव्हर्सिटी आहे. ही गोज टू द युनिव्हर्सिटी द इथे वापरलं जाऊ शकतं. द बरोबर आहे. पर्याय क्रमांक ए. ही गोज टू द युनिव्हर्सिटी. ही गोज टू AEIOU यू साठीचं गोज टू द युनिव्हर्सिटी एव्हरी मॉर्निंग बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ पेअर ऑफ वर्ड नॉन सेम मिनिंग नॉट द सेम इन द मिनिंग. म्हणजे याच्यामध्ये जे जोडे देण्यात आलेले आहेत यांचे जे सेम मिनिंग येत नाहीये. पहिला जो आहे अननॉलेज. अननॉलेज म्हणजे समजून घेणं, ॲडमिट म्हणजे ओळखणं.
त्याचं दोन्ही पर्याय जे आहेत याच्या जोड्या म्हणजे समानार्थाचे शब्द आहेत. डिफेंड, प्रोटेक्ट दोन्ही सुद्धा समानार्थाचे शब्द आहेत. यानंतर पाहू शकता सेन्सिबल आणि सेन्सिटिव्ह. सेन्सिबल म्हणजे चांगला म्हणजे प्रामाणिकपणा म्हणू शकता. सेन्सिटिव्ह म्हणजे याच्यामध्ये वेगळा अर्थ होतो सेन्सिटिव्ह आणि सेन्सिबलचा. म्हणजे हीच पर्याय क्रमांक सी जे आहे बरोबर उत्तर आहे. दोन्ही जे जोडे आहेत, शब्द आहेत यांचे जे मीनिंग आहे ते वेगवेगळ्या अर्थाचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट साइन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट. तर याचं पाहू शकता यामध्ये जो पर्याय आहे यामध्ये समानार्थी शब्द ओळखायचा आहे कॉन्ट्रॅक्टसाठीचा. तर डिने. डिने बरोबर आहे समानार्थी शब्द कॉन्ट्रॅक्टसाठीचा. ॲक्सेप्ट. ॲक्सेप्ट म्हणजे ॲक्सेप्ट करणे, होकार देणे. इन्फॉर्म म्हणजे कळवणे. करंट म्हणजे चालू. तर इथे डिने कॉन्ट्रॅक्टसाठीचा शब्द जो आहे कॉन्ट्रॅक्टसाठी तर यासाठी डिने म्हणजे नकार देणे. डिने नकार दर्शवणे यासाठीचा डिने बरोबर आहे. पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न आहे शी इज रिअली फंटेस्टिक गर्ल. चूज सिमिलर वर्ड. तर यासाठी सिमिलर वर्ड जे फॅन्टॅस्टिकसाठी तुम्ही जो शब्द वापरण्यात आलेला आहे यासाठी तुम्ही कोणता शब्द सिमिलर वर्ड वापरू शकता. तुम्हाला तेच वाक्याचा जो अर्थ आहे तो बदलायचा नाहीये. यामध्ये तुम्ही जर ब्युटिफुल वापरलं तर वाक्याचा अर्थ बदलेल. इंटेलिजंट वापरलं तरी सुद्धा बदलेल. यामध्ये चार्मिंग वापरलं तरी सुद्धा बदलतो. वंडरफुल, फॅन्टॅस्टिक, वंडरफुल यासाठी दोन्ही जे आहे सिमिलर वर्ड पडतो. म्हणजेच तो चौथा पर्याय आहे पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न इन द सेंटेन्स गिवन स्टेट which the exact meaning of the word race, the race of ginseng is difficult to find. यासाठी बघू शकता सेंटेन्स देण्यात आलेला आहे रूट यासाठीचं बरोबर आहे. गिवन द स्टेट विच इज एक्झॅक्ट मिनिंग. तर रेससाठीचं एक्झॅक्ट मिनिंग काय आहे. द रेस इज गिन्सिंग टू डिफरंट फाइंड म्हणजे रूट यासाठीचं बरोबर आहे. रेस हा जो शब्द आहे याचा मिनिंग आहे एक्झॅक्ट मिनिंग रूट असं आहे. पुढचा प्रश्न आहे अन ॲक्सिडेंट ऑक्युअर्ड dash dash the public meeting was going on. Fill in the blank choosing the correct connector. यासाठी पाहू शकता आणि अक्युअर्ड वेअर कुठे झालेलं आहे. वॉट वापरू शकत नाही. वॉट द पब्लिक कुठे झालेलं आहे त्याला ठिकाण दर्शवायचं आहे. वॉट ॲट. ॲट सुद्धा ठिकाण दर्शवतं पण वेअर कुठे हा प्रश्नार्थक पद्धतीचा आहे म्हणजे वेअर यासाठीचं बरोबर आहे पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न आहे complete the following sentence by choosing the correct conjunction. Seema ran very fast. Dash dash failed to reach on time. यासाठीचं उत्तर आहे बट. सीमा रॅन व्हेरी फास्ट बट फेल टू रीच इन टाइम. यामध्ये अँड नाही वापरू शकत आहे. आपल्याला वाक्य जोडायचं आहे पण वाक्याचा अर्थ बदलतो मग अँड वापरल्यानंतर. अल्दो, बट, बिकॉज, बट पण पोचली नाही वेळेवर यासाठीचं बट बरोबर आहे. पुढचा प्रश्न फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह कंजक्शन्स. प्रश्न असा आहे आय लव्ह, आय डॅश डॅश लव्ह द हॉनर ऑफ माय फादर. इथे काय वापरलं जाऊ शकतं आय आयदर लव्ह ऑर हॉनर. इथे वय नाहीये वाक्याचा अर्थच बदलतोय. आय लव्ह, आय बोथ लव्ह अँड हॉनर माय फादर बरोबर येते पाहू शकता पर्याय क्रमांक बी यासाठीचं बरोबर येत आहे. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑप्शन. आय डॅश डॅश द चाइल्ड अ फ्यू मिनिट्स अगो. पाहू शकता प्रश्न असा आहे आय डॅश डॅश द चाइल्ड फ्यू मिनिट्स अगो. याचं उत्तर आहे हॅव बीन. यासाठीचं पर्यायामधून बरोबर जे आहे बसते पाहू शकता पर्याय क्रमांक ई आहे हॅव बीन यासाठीचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे लडाख इज कोल्डर दॅन काश्मीर. चूज द अल्टरनेटिव्ह विथ पॉझिटिव्ह डिग्री. इथे पॉझिटिव्ह डिग्री तुम्हाला करायची आहे. प्रश्न जो आहे याचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर कशा पद्धतीने होईल. लडाख इज कोल्डर दॅन काश्मीर पॉझिटिव्ह पद्धतीने करायचं आहे. काश्मीर इज नॉट सो कोल्ड ॲज लडाख. पाहू शकता वाक्याचा अर्थ न बदलता दोन्हींची इथे कम्पॅरेटिव्ह केलेलं आहे. कम्पॅरेटिव्ह डिग्री आहे. दोन्हींमध्ये कम्पेअर केलेलं आहे लडाख आणि काश्मीरमध्ये. पॉझिटिव्ह करताना वाक्याचा अर्थ न बदलता दोन्हींना सेम सांगायचं आहे. काश्मीर इज नॉट सो कोल्ड ॲज लडाख पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे डू ॲज डायरेक्टेड बाय इन्स्ट्रक्शन्स गिवन इन द ब्रॅकेट. तर पाहू शकता प्रश्न असा आहे ही इज टू पुअर टू बाय अ रेडिओ
टू काढून टाकायचं आहे. तर टू काढताना तुम्ही काय वापराल? सो. तर सो वापरल्यानंतर कसं होऊ शकतं? पाहू शकता पहिलाच पर्याय जो आहे, ते तुम्ही सो वापराल. टूच्या जागी ही इज टू पुअर टू बाय अ रेडिओ. तिथं पाहू शकता ही इज सो. टूच्या जागी सो वापरलं. पुअर दॅट ही कॅन नॉट बाय. इथं वापरण्यात आलेलं ही कॅन नॉट बाय अ रेडिओ. पर्याय क्रमांक एच बरोबर आहे. इथं सो जो आहे कर्त्याच्या नंतर येतो. म्हणजेच पहिला जो पर्याय आहे बरोबर आहे. पाहू शकता. पुढचा प्रश्न. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इंटू क्वेश्चन टाइप. ॲड क्वेश्चन टाइप पद्धतीचा प्रश्न आहे. सेंटेन्स आहे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन कर्व. आता याला कशा पद्धतीने आपण क्वेश्चन टाइपमध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा क्वेश्चन बनवू शकतो. प्रश्नार्थक बनवू शकतो. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन कर्व. तर यामध्ये उत्तर आहे इज प्रिव्हेन्शन बेटर दॅन कर्व. अशा पद्धतीने पहिला जो पर्याय आहे यासाठीचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट ऑफ द फ्रेज. आता इथे तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूट एका शब्दामध्ये त्याचं मीनिंग त्याचा अर्थ सांगायचा आहे. प्रश्न असा आहे, शब्द असा आहे, वर्ड आहे थिंक दॅट इज फिट टू बी इटन. म्हणजे जी गोष्ट आपण खाऊ शकतो अशी गोष्ट कोणती? इटेबल. इटेबल खाऊ शकतो, कोणतीही गोष्ट खाली जाऊ शकते पण ती फिट होते म्हणजे खाण्यासाठी फिट होते. इटेबल नाही आहे. इम्प्युअर. ऑडिबल म्हणजे आवाजासाठी वापरलं जातं, आवाज ऐकण्यासाठीचं. एडिटेबल, एडिबल म्हणू शकता. एडिबल म्हणजे जी पर्सनलसाठीची महत्त्वाची असते. थिंक दॅट इज फिट टू बी इटन. एडिबल. पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द ॲक्युरेट मिनिंग ऑफ द कॅस्ट्रोफोब. कॅस्ट्रोफोब म्हणजे काय म्हणू शकता? एक जबरदस्त अशी आपत्ती किंवा घटना अशी म्हणू शकतो. आता यामध्ये पर्याय आहेत. लूल आहे, तुमूट आहे, डिझास्टर आणि डेंजर. डेंजर त्याच्या जवळ येतं पण ती घटना घडलेली नाही. खतरनाक आहे असं म्हणू शकता. डिझास्टर, कॅस्ट्रोफोब यासाठी पाहू शकता. डिझास्टर हा बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. अशा पद्धतीने हे झालं इंग्रजी व्याकरण. आता आपण बुद्धिमत्ता जो सेक्शन आहे यामध्ये कसे प्रश्न, पॅटर्न कसा आहे, कसे प्रश्न विचारण्यात आलेले होते पाहू शकता. यामध्ये प्रश्न आहे जर एक्स झेड चा अर्थ एक्स आई आणि झेडची एक्स झेड असा अर्थ आहे. यामध्ये एक्स वडील आणि झेडचे एक्स प्लस झेड चा अर्थ आहे एक्सची मुलगी आणि झेडची तर एम एन एक्स टी आहे. म्हणजे यामध्ये पाहू शकता ज्या डिटेलमध्ये जे एम मायनस एन एक्स टी आहे प्लस क्यू या संबंधी पुढीलपैकी विधान विचारण्यात आलेलं आहे. वेन डायग्राम पद्धतीचा प्रश्न आहे पाहू शकता. यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये त्या पद्धतीने सोल्युशन काढण्यासाठी डायग्राम मांडायचं आहे. याचं उत्तर दिलं जाऊ शकतं. क्यू मुलगी आहे एमची यासाठीचं बरोबर उत्तर आहे. वेन डायग्राम पद्धतीने तुम्हाला हे मांडून या पद्धतीने एक्स म्हणजे यामध्ये मांडू शकता तुम्ही पद्धत याच्यासाठी एक्ससाठी काय आहे, एक्स काय आहे, झेड काय आहे, यानंतर एक्स आणि एससाठी काय रिलेशनशिप आहे, नातेसंबंधावरचा प्रश्न आहे. त्या पद्धतीने मांडला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न ए बी सी डी ई एफ आणि जी हे एकाच कुटुंबाचे सदस्य आहेत. ज्यामध्ये 4 वयस्कर असून 3 बालके आहेत. त्यापैकी 2 एफ आणि जी मुली आहेत. ए आणि डी हे भाऊ असून ए डॉक्टर आणि एफ ई जे आहे हे इंजिनियर असून भावांपैकी एकासोबत विवाहबद्ध असून ईला 2 अपत्य आहेत. बी आणि डी सोबत विवाहित आहेत आणि जी त्यांचे अपत्य आहे. तर सी हा कोण आहे? सी पाहू शकता. सी हा एचा मुलगा आहे. या पद्धतीने इथे सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीने पटकन फास्टली मांडता आलं पाहिजे. कारण हे जे प्रश्न आहेत तुम्ही किती लवकर हे प्रश्न सोडवू शकता हे महत्त्वाचं आहे. यासाठी वेळ खूप म्हणजे जास्त लागतो. त्यासाठी लवकरात लवकर हे प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. फॉर्म्युला ट्रिक वापरून या प्रश्नांचं उत्तर दिलं जाऊ शकतं. तुम्ही जर मांडणी केलीत पटकन तर याचं प्रश्नाचं उत्तर जे आहे नातेसंबंधाचं प्रश्नाचं उत्तर दिलं जाऊ शकतं. परत एकदा यासाठी पाहू शकता सराव हा महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न आहे एका खेळाडूंचा खालून क्रमांक 18 इथे पाहू शकता. इथे जे याच्यामध्ये आपल्याला विचारण्यात आलेला आहे बैठक व्यवस्था या पद्धतीचा प्रश्न आहे. एका खेळाडूचा खालून क्रमांक 18 आणि वरून 27वा आहे. तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडू आहेत? त्याचा पहिल्यांदा पाहू शकता खालून जो नंबर पकडला आपण इकडून तर त्याचा 18वा आहे आणि वरतून त्याचा नंबर आहे 27वा. म्हणजे 27 त्याच्या अगोदर जी 1 ते 27 1 ते 26 पर्यंत या अगोदरची जे खेळाडू आहेत
त्यांचे नंबर येतील 1 ते 26 आणि खालून जर पकडलं तर 1 ते 18 म्हणजे 1 ते 17 जे या अगोदर असतील म्हणजे 17 जर आपण पकडले 17 आणि 26 अशी टोटल केल्यानंतर 44 इतके जे आहे, इतके खेळाडू त्या स्पर्धेमध्ये सामील असतील, असं त्याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न, 17 दिवसांनी नेल्ली तिचा प्रकल्प सादर करणार आहे. आज मंगळवार 23 फेब्रुवारी 2019 आहे. नेल्ली स्वतःचा प्रकल्प सादर करीत तो वार निवडा. आता इथे पाहू शकता वार जो आहे म्हणजे तुमचे जे कॅलेंडर आहे, कॅलेंडरवरचा प्रश्न आहे. यामध्येचा प्रश्न पाहू शकता. याचं उत्तर आहे शुक्रवार. म्हणजे जो वार जो आहे प्रकल्प सादर करण्याचा मंगळवार दिनांक 26 फेब्रुवारी 2019 असून त्यानंतरचा वार जो आहे हा विचारण्यात आलेला आहे. सोल्युशन सोडवलं जाऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेली संख्या मालिका पाहू शकता. नंबर सिस्टीमवरचा प्रश्न लक्षात घ्यायचे आहे. संख्या मालिका डिटेलमध्ये आणि वरील संख्या मालिकेत असा किती विषम संख्या आहेत ज्यांच्यावर पुन्हा विषम संख्या आहे. याचं उत्तर आहे 6. याचं बरोबर उत्तर आहे समसंख्या आणि विषम संख्या डिटेलमध्ये चेक करू शकता. नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर डिटेलमध्ये याच्यावरचे PDF नोट्स आहे, चेक केली जाऊ शकते. पुढचा प्रश्न, यामध्ये नंबर सिस्टीम पुन्हा एकदा आहे. संख्या मालिका प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल. त्यामध्ये एक पॅटर्न आहे ठराविक ठरलेला. 31 नंतर 15 आले, 15 नंतर 6 आले, 6 नंतर काय असेल 2 येतील. पाहू शकता इथे 6 नंतर 2 वापरण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा पुढचा प्रश्न नंबर सिस्टीमवरचा आहे. 2 3 आहे, 4 7 आहे, 7 13, 11 21. तर पॅटर्ननुसार पुढचं येत आहे. पाहू शकता यामध्ये 16 31 यासाठीचं बरोबर येत आहे. यानंतरच्या पॅटर्ननुसार कोडिंग आणि डिकोडिंग. यामध्ये कोडिंग आणि डिकोडिंगमध्ये काय प्रश्न आहे, ए बी बी यामध्ये पाहू शकता हा प्रश्न रिपीट झालेला आहे. कोडिंग आणि डिकोडिंग खूपच सोपी असते पण त्याचा सराव करणं आवश्यक आहे. कशा पद्धतीने जो पॅटर्न मांडलेला आहे प्रश्नामध्ये त्यावरून तुम्ही जेवढं पटकन लवकर उत्तर देता येईल तेवढं देऊ शकता. पुढचा प्रश्न, कोडिंगवरचे पाहू शकता या पॅटर्ननुसार वर्कवेल कंपनीच्या 3 ते 4 प्रश्न येत आहेत. त्या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे AZBY CXDW FVFU. तर यासाठी पुढचा जो पॅटर्न आहे तो कसा असेल. एच्या जागी आपण पाहू शकता एला इथे C वापरण्यात आलेलं आहे. झेड साठी काय वापरले तर झेड साठी X वापरलंय. यानंतर पाहिलं तर बी साठी काय वापरलंय, बी साठी D वापरलंय. पॅटर्न पाहू शकता ABC. यानंतर पाहू शकता इथे EFG वापरण्यात आलेला आहे. पर्यायामध्ये पाहू शकता कुठे G आहे, 3 पर्यायामध्ये G आहे. यानंतर झेड साठी X आलंय, झेड साठी X आलेला आहे. X साठी इथे काय वापरलंय पाहू शकता T आलेला आहे. यानंतर D साठी इथे T आलेलं आहे, H आलेलं आहे. या पद्धतीने पर्याय क्रमांक A यासाठीचं बरोबर उत्तर आहे कोडिंगमध्ये. पुढचा प्रश्न त्याच पद्धतीचा पॅटर्ननुसार आहे. SKIP ला RIFL आहे तर KYRZ साठी काय असेल. या पद्धतीने तुम्ही S साठी काय वापरले इथे R आले, RS अगोदरचा शब्द आलेला R पाठीमागे. तर इथे पाहू शकता तो शब्द आहे के साठी याच्या अगोदरचा शब्द वापरला जाईल. के साठी L वापरलं जाईल. L कुठे येते इथे पाहू शकता LG आलेला आहे. अगोदरचा शब्द G आहे, G आलेला आहे. कुठल्या पर्यायामध्ये G आहे, 2 पर्याय जे आहेत यामधील एक उत्तर असणार आहे. यानंतरचा शब्द आहे Y साठी पाहू शकता W आलेला आहे. पाठीमागचा बॅकवर्ड साठीचा पॅटर्न असा आहे. याचं उत्तर पाहू शकता पर्याय क्रमांक D बरोबर आहे. तर अशा पद्धतीने हा झाला बुद्धिमत्ता सेक्शनचा पॅटर्न आहे. पुढचा महत्त्वाचा टॉपिक बँकिंग सेक्शन. बँकिंग आणि चालू घडामोडी सामान्य ज्ञानमधला पहिला प्रश्न आहे. डॅश डॅश पासून भारतीय बँकांवर बेस रेटचे बंधन टाकण्यात आले. तर 2010 पासून याचे बंधन आहे भारतीय बँकांवर बेस रेटचे बंधन टाकण्यात आले होते. पुढचा प्रश्न, बँकाने दिलेल्या कर्जस्वरूपी मालमत्तेवरील व्याज हे डॅश डॅश महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी थकीत झाल्यास त्याला अलाभदायी मालमत्ता असे समजले जाते. त्याचं उत्तर आहे 6 इतके बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, अधिकोषाला प्रतिवर्षी डॅश डॅश पर्यंतची संपूर्ण देण्याघेण्याची परिस्थिती दर्शवणारे ताळेबंद पत्रक किंवा यामध्ये पाहू शकता ताळेबंद पत्रक किंवा स्थितीविवरण प्रसिद्ध करण्याचे कायदेशीर बंधन पाळावे लागते अधिकोषाला. याचं उत्तर आहे 31 डिसेंबर पर्यंत.
म्हणजे अधिकोषाला प्रतिवर्षी 31 डिसेंबरपर्यंत यासाठीचे जे बंधन आहे हे पाळणं आवश्यक असतं. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य तो पर्याय निवडून रिकाम्या जागा भरायच्या आहेत. राजकोषीय तूटसाठी महसूल प्राप्ती प्लस काय असेल? यामध्ये भांडवली खर्च याचं उत्तर आहे. राजकोषीय तूट म्हणजेच काय असेल? तर महसूल प्राप्ती आणि भांडवली प्राप्ती म्हणजेच जो एकूण खर्च आहे, एकूण खर्च यामध्ये भांडवली प्राप्ती यामध्ये पाहू शकता महसूल प्राप्ती, भांडवली प्राप्ती, एकूण खर्च म्हणजेच राजकोषीय तूट असते. तर या ज्या बँकिंग संज्ञा आहेत, बँकिंग प्रणाली यावरचे हे प्रश्न आहेत. याची तयारी करणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, भारतीय कंपनी कायदा 1956 नुसार कंपनीबाबत योग्य विधान निवडायचं आहे. विधान पाहू शकता. पहिलं आहे, कंपनीची नोंदणी करणे कायद्याने अनिवार्य आहे. कंपनीच्या भागधारकांचे दायित्व त्याच्या भागाइतके मर्यादित असते. पुढचा प्रश्न, कंपनी कायद्यानुसार कंपनीच्या खात्यांचे अंकेशन जे आहे हे करणे अनिवार्य आहे आणि भागधारकांच्या मृत्यूनंतर किंवा दिवाळखोरीनंतर कंपनीचे अस्तित्व संपुष्टात येते. तर 1, 2 आणि 3 यासाठीचं बरोबर आहे. चौथा जो आहे यासाठी चुकीचा आहे. पाहू शकता विधान जे आहे 1956 नुसार एकदा दिवाळखोरीनंतर त्यांचे जे किंवा मृत्यूनंतर कंपनीचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकत नाहीये. पुढचा प्रश्न पाहूयात. ज्या पेढ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असतात त्यांना काय म्हटलं जातं? पर्यायासाठीचे त्यांची कौशल्य. ज्या पेढ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असतात त्यांची कौशल्य आणि मूलभूत क्षमतांपासून जास्तीचा महसूल प्राप्त करतात. त्यांना बचतीचे अवलोकन करून कार्यक्षम काम करतात. बरोबर. त्यानंतर पाहू शकता अनुभव वक्र बचतीचे अवलोकन करतात व ज्या उत्पादन खर्चात घट करतात. त्या अशा पद्धतीने वरीलपैकी सर्व जे आहेत 1, 2, 3 यासाठीचे बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, व्यापार संबंधित बौद्धिक मालमत्ता हक्क यात डॅश डॅश यांचा समावेश होत नाही. त्याचं उत्तर आहे व्यापार चिन्हे. हे बरोबर आहे. व्यापार संबंधित बौद्धिक मालमत्ता हक्क यात व्यापार चिन्हे याचा समावेश होत नाही. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या बाबींचा अंदाजपत्रकात समावेश होत नाही? तर प्रकल्पामध्ये पाहू शकता प्रकल्पित ताळेबंद जे असतात यांचा अंदाजपत्रकात समावेश केला जात नाही. भांडवली खर्च अंदाजपत्रक आहे. चालू कामकाज अंदाजपत्रक हस्तपुस्तिका सुद्धा यामध्ये समाविष्ट असते. पुढचा प्रश्न बँकिंग टॉपिकवरचा, रोख प्रवाहपत्रक हे डॅश डॅश दर्शवित नाही. तर रोख प्रवाहपत्रक जे आहे हे खेळत्या भांडवलात वाढ दर्शवत नाहीये. पुढचा प्रश्न आहे, स्मरणशक्तीमध्ये माहिती कुठून व कशी येते याचे वर्णन कशामध्ये आहे? तर स्मरणशक्तीमध्ये माहिती कुठून व कशी येते याचं वर्णन जे आहे हे स्मृतीचे सांकेतीकरण या सेक्शनमध्ये याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश या वर्षी दक्षिण सातारा जिल्ह्याचे सांगली असे नामांकन करण्यात आले. पाहू शकता आता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परीक्षा असल्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे सातारा जिल्ह्यावर आधारित प्रश्न आले होते. आता अहमदनगर म्हणजेच अहिल्यादेवी नगर भरती परीक्षेसाठी यामध्ये त्या जिल्ह्यावरचा इतिहास, पर्यटन स्थळे इत्यादी बाबतचे प्रश्न विचारले जाऊ शकतील. 2 ते 3 प्रश्न आहेत या सेक्शनवरचे, या टॉपिकवरचे असतील आणि त्या पद्धतीने याची तयारी करणं आवश्यक आहे. यामध्ये पाहू शकता पुढचा प्रश्न आहे, निसर्गास पडलेले. यामध्ये सुद्धा हा सुद्धा सातारा जिल्ह्यावरचा आधारित प्रश्न आहे. तर हे सुद्धा पाहू शकता, निसर्गास पडलेले सुंदर स्वप्न असे महाबळेश्वरचे वर्णन कोणी केले आहे? तर बालकवी यांनी अशा पद्धतीने महाबळेश्वरचे वर्णन केलेले आहे. आता यानंतर पाहू शकता सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हा जो टॉपिक आहे यावरचे प्रश्न आलेले आहेत पॅटर्ननुसार. बँकिंग सेक्शन नंतर भारतीय संसदेची सुरक्षा व्यवस्था कोणत्या दलाकडे सोपवण्यात आलेली आहे? तर भारतीय संसदेची सुरक्षा व्यवस्था CISF हे जे दल आहे यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती सदिश राशी नाही? तर ऊर्जा विज्ञानावरचा प्रश्न पाहू शकता. ही जी ऊर्जा ही जी राशी आहे ही सदिश राशी नाहीये. विज्ञानावरचे प्रश्न ठरलेले आहेत. 3 ते 4 प्रश्न विज्ञानावर आहेत. त्यानंतर कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवरचे प्रश्न आहेत. मूलद्रव्यांची समस्थानिके म्हणजे काय? तर मूलद्रव्यांची समस्थानिके म्हणजे अणुक्रमांक सारखा परंतु वस्तू क्रमांक यांचा भिन्न असतो
म्हणजेच मूलद्रव्यांची समस्थानिके असतात. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या रसायनांपैकी दुय्यम प्रदूषक कोणता आहे? तर हायड्रोजन सायनाइड हे जे आहे हा दुय्यम प्रदूषक आहे दिलेल्या रसायनांपैकी. यामध्ये राख आहे, कार्बन डायऑक्साईड आणि धूर. हायड्रोजन सायनाइड याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, शाकाहारी मेदांमध्ये डॅश डॅश असते व ते खोलीच्या तापमानाला असते. पाहू शकता याचं उत्तर आहे असंतृप्त मेदू. यामध्ये मेद आहे, आम्ल आणि द्रव. याचं उत्तर आहे शाकाहारी मेदांमध्ये हे समाविष्ट असतं. पुढचा प्रश्न, धातूच्या संदर्भातील कोणते विधान बरोबर नाही? त्यामध्ये धातू सुवाहक असतात, बरोबर आहे. धातूंचा पृष्ठभाग चकचकीत असतो. धातू वर्धनीय व तंतुक्षम असतात. पण धातू यामध्ये पाहू शकता धातूमधून विद्युत चुंबकीय लहरी प्रवाहित होतात. तर याचं उत्तर हे आहे पर्याय क्रमांक डी. यासाठीचं विधान चुकीचं आहे, बरोबर आहे. पाहू शकता पर्याय क्रमांक डी हे सिलेक्ट केलं जाऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे, सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनिविषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण काय असते? तर निनाद. निनाद जो असतो हा सार्वजनिक सभागृहामध्ये मेंटेन केलेला नसतो. यामुळे तो दर्जा जो असतो ध्वनीचा हा निकृष्ट असतो. याचं कारण निनाद असतं. अंतरपरावरण, स्पंदन यानंतर स्पंदन आहे, निनाद याचं बरोबर उत्तर आहे. बँकिंग टॉपिकवरचा प्रश्न, रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? या दोन्ही संज्ञा ज्या आहे रिझर्व्ह बँक RBI द्वारे जाहीर केल्या जातात. पुढचा प्रश्न, आर्थिक विकासासाठी वित्तपुरवठा आणि किंमत स्थिरतेचा पर्यंत याविषयीचे धोरण म्हणजे काय असते? तर मौद्रिक धोरण जे असतं हे आर्थिक विकासासाठी वित्तपुरवठा आणि किंमत श्रेयसाठीचं विषयाचं धोरण असतं. पुढचा प्रश्न आहे, जे प्रिंटर प्रकाश किरणांचा उपयोग करून प्रतिमा तयार करतात त्यांना कोणते प्रिंटर म्हटले जाते? तर लेझर प्रिंटरद्वारे जे प्रिंटिंग होते यामध्ये प्रकाश प्रतिमा वापरले जातात. संगणक आधारित प्रश्न आहे, इंकजेट आहे, इंक वापरली जाते, डॉट मॅट्रिक्स आहे, थर्मलमध्ये जे आहे उष्णता वापरली जाते, लेझरमध्ये प्रकाश किरणांचा उपयोग केला जातो. संगणक आधारित प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, संगणक आधारित कम्प्युटर सेक्शनमधला प्रोग्राम व चित्रे लोगो काढण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? तर सॉफ्टवेअर आहे कोरल ड्रॉ. आता सॉफ्टवेअर आहे हा प्रोग्राम चित्रे व लोगो काढण्यासाठी वापरला जातो. पुढचा प्रश्न, सीडॅक पुणे आणि सर्वात अलीकडे बनवलेल्या सुपर कम्प्युटरचे नाव काय आहे? सीडॅक यांच्या तर्फे जो बनवलेला जो नवीन सुपर कम्प्युटर आहे याचं नाव आहे परम युवा. हा जो सुपर कम्प्युटर आहे सीडॅक पुणे यांच्या अंतर्गत आता नवीन बनवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या संगणकाच्या स्मृतिमापनाची एकक उतरत्या क्रमाने मांडायचे आहेत. याचं उत्तर येतं पाहू शकता टेराबाईट. म्हणजे सगळ्यात जास्त कोणतं आहे? टेराबाईट. यानंतर गिगाबाईट येतं, यानंतर मेगाबाईट येतं, यानंतर बाईट आणि बीट येतं. पर्याय जो आहे डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, सॉफ्ट कॉपी हे अमूर्त आउटपुट आहे आणि हार्ड कॉपी म्हणजे काय असेल? सॉफ्ट कॉपी म्हणजे अमूर्त आउटपुट, तर हार्ड कॉपी जे आहे म्हणजेच पाहू शकता मुद्रित म्हणजे प्रिंटेड आउटपुट. याच्यासाठीचा पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. प्रिंटेड जे आउटपुट आहे मुद्रित आउटपुट म्हणजेच हार्ड कॉपी असते. पुढचा प्रश्न आहे, आता यामध्ये पाहू शकता हे जे प्रश्न आहेत यामध्ये कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, मृदा आणि मृदेचे प्रकारवरचा प्रश्न. ज्वालामुखीच्या उद्रेकातून जेव्हा तप्त द्रवरूप लाव्हा बाहेर पडतो, थंड होतो, त्यापासून कोणता खडक तयार होतो? तर त्या खडकाला अग्निजन्य खडक असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, जर जमिनीत हॅमेटाईट, मॅग्नाईट, लिमोनाईट यासारखी जड खनिजे मोठ्या प्रमाणात असतील त्याची घनता 2.65 ग्रॅम सेंटीमीटर 3 पेक्षा जास्त असते. पुढचा प्रश्न आहे, मायका कोणते खनिज द्रव्य पुरवते? तर मायकामध्ये पाहू शकता सोडियम आहे, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोह आणि वरील सर्व यासाठीचं बरोबर उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते चर पीक लावण्याच्या उपयोगाची नसतात? कृषी अर्थव्यवस्थावरचा प्रश्न आहे. तर 4 व्ही आकाराचे जे व रुंद आकाराचे असतात ना, यामध्ये खालीलपैकी जे चर असतात हे पीक लावण्याच्या उपयोगाचे नसतात. व्ही आकाराचे व रुंद अशा प्रकारचे. पुढचा प्रश्न आहे, जमिनीत रासायनिक खते टाकली असल्यास किती महिन्याच्या आत माती नमुना घेऊ नये? तर 2.5 महिने, 2 ते 2.5 महिने या दरम्यान या महिन्याच्या आत याची जी नमुना असतो मातीचा नमुना तो घेतला जाऊ नये. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात
महाराष्ट्र राज्यात कोणत्या महाराष्ट्र राज्य जे आहे हे कोणत्या कटिबंधात मोडते? तर सोपा प्रश्न आहे. संपूर्ण भारत उष्णकटिबंध आहे. महाराष्ट्र राज्य सुद्धा उष्णकटिबंधामध्ये मोडते. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या पिकास सूटमूळ आहे? तर यामध्ये पाहू शकता तूर आहे, हरभरा, करडी हे सगळी जी पिके आहेत यासाठी सूटमूळ असतं. पुढचा प्रश्न. खालीलपैकी गवत हे कोणत्या कुळातील पीक आहे? तर यामध्ये ज्वारी, बाजरी, मका ही सर्व जी पिके आहेत ही गवत मुळामधून येतात. ही गवत मुळामधली पिके आहेत. कृषी आधारित प्रश्न अशाच पद्धतीचे पॅटर्ननुसार असणार आहेत. पुढचा प्रश्न आहे. टारफुली ही परजीवी वनस्पती कोणत्या पिकावर असते? तर यामध्ये उसावर जगते. ज्वारी, मका म्हणजेच वरीलपैकी सर्व पिकांवर टारफुली ही परजीवी वनस्पती येते. शेवटचा प्रश्न आहे. ज्वारी पक्व झाल्यानंतर दाण्यांमध्ये ओलाव्याचे प्रमाण किती असते? तर ज्वारी जी आहे ही पक्व झाल्यानंतर त्यांच्या दाण्यामध्ये ओलाव्याचे प्रमाण 17 ते 18% इतके असते. तर अशा पद्धतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही सातारा DCCची संपूर्ण प्रश्नपत्रिका दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजीची आहे. अशा पद्धतीनेच जो पॅटर्न आहे वर्कवेल कंपनीमार्फत असणार आहे. या भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी अहमदनगर DCC साठीची ही भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी हा महत्त्वाचा असणार आहे. असाच पॅटर्न असणार आहे. अशा पद्धतीने हे संपूर्ण विश्लेषण आहे चेक केलं जाऊ शकतं. या भरती संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.